मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवपूर्व कालामध्ये अनेक साम्राज्य उदयास आली आणि लयासी गेली, परंतु शिवछत्रपतींनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य मात्र चिरंतर टिकले. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रजेपेक्षा राज्य ते कधीही श्रेष्ठ मानित नव्हते. पूर्वीचे राजा श्रेष्ठ मानित असत. राज्य श्रेष्ठ आणि प्रजा दुय्यम ही त्यांची नीती होती. त्यामुळे ती राज्ये खऱ्या अर्थाने प्रजेची राजे नव्हतेच आणि प्रजेसाठी नव्हतीच. तत्कालीन राज्य पोडले तरी प्रजेला त्याचे काही वाटण्याचे कारण नव्हते. पण शिवछत्रपतीने हा इतिहास पार बदलून टाकला. आपले राज्य प्रथम श्रींचे मानले. गोरगरीब रयतेचे जनता जनार्दनांच्या चरणी वाहिले. त्यामुळे त्यांचे रूपांतर आपोआपच स्वराज्यामध्ये झाले. प्रत्येक नागरिकाला राजांचे राज्य हे स्वतःचे राज्य वाटू लागले. लोकांनी स्वतःच्या निष्ठा आपल्या स्वराज्याला वाहून त्याचा संपूर्ण कायापालट केला आणि त्याचे सुराज्यामध्ये रूपांतर करावे ही जिद्द मनाशी बाळगून त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी त्यांनी ठेवली. आणि या लोकत्यागातूनच लोकराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.